आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं. जे केसरकर आम्ही राष्ट्रवादी सोबत जाणं पसंत नव्हतं म्हणून इकडे आलो असं म्हणतात, तेच केसरकर अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शुकशुक करून मागे बोलवावं तसे अजितदादांच्या गाडी मागे पळत होते. अशा निष्ठा विकलेल्या केसरकरांनी अजिबात मखलाशा करू नये. शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादी ईव्हीएम हाताशी ठेवून तुम्ही 48+ पण घोषणा करू शकता, पण भाजपाला जर खरंच स्वतःच्या कर्तृत्वावर इतका विश्वास असेल, आम्ही खरे लोकांपर्यंत पोहोचणारे आहोत असं खरंच देवेंद्रजींना वाटत असेल तर, कारण एक तर देवेंद्रजींकडे स्वतःचा उमेदवार नाहीये, सगळे उमेदवार इकडून तिकडून भाड्याने आणलेले किंवा चोरून आणलेले आहेत. जे आता उमेदवार त्यांच्याकडे आहेत ते सगळे शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून आणलेले लोक आहेत. पण तरीही जर भाजपाला वाटतंय की आम्ही 45+ येऊ शकतो, आम्ही 48+ येऊ शकतो, असा जर विश्वास भाजपाच्या मनात असेल तर भाजपाने फक्त एक इलेक्शन बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावं. दूध का दूध, पाणी का पाणी हो जाएगा. शिवसेना आणि शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे मिळालं. आता जे अपात्रतेची सुनावणी सुप्रीम कोर्टात शिवसेनेची सुरू आहे आणि परत राष्ट्रवादीची सुनावणी होणार आहे, वाटते का तुम्हाला न्याय मिळेल? एक लक्षात घ्या, मी वारंवार असं सांगते आणि त्याचा परत एकदा पुनरुच्चार करते, जोपर्यंत महाभारतामध्ये शकुनी कूटनीतीने फासे टाकत होता तोपर्यंत संख्येने जास्त असणारे कौरव जिंकत होते. पण ज्या दिवशी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर लढाई सुरू झाली तेव्हा पांडवांचा विजय झाला. जोपर्यंत राहुल नार्वेकरांसारखे आणि ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन सारखे कूटनीतीने फासे टाकणारे सोबत असतील तोपर्यंत भाजपा किंवा शिंदे किंवा दादा गट जिंकेल. पण निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर अंतिमतः सत्य जिंकणार आहे महाविकास आघाडी. 2024ला तुम्हाला सत्य. मोठ्या प्रमाणात ईव्हीएम काय होत आहे, याच्यात काय विशेष आश्चर्य वाटण्यासारखं आहे? बरं, त्यांना ऍक्सेस सोपा झाला वाटतं का मंत्रालयात? ऍक्सेस सोपा झालाय असं म्हणण्यापेक्षा गुंड प्रवृत्तीचे लोकच लोकप्रतिनिधी म्हणून वावरत आहेत आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनाच आपण सरकार म्हणून स्वीकारत आहोत. कारण ज्या लोकांकडून आम्हाला सुरक्षितता अपेक्षित आहे ते लोक न्याय मागायला गेल्यावर, बारसूत न्याय मागायला गेल्यावर आंदोलकांवर लाठीमार करतात, आळंदी देहूमध्ये दर्शनाला गेल्यावर वारकऱ्यांवर लाठी हल्ला करतात, आरक्षणाचा न्याय मागायला गेलं तर आंतरवलीमध्ये गोळीबार करतात. अशा सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून काही फार वेगळी अपेक्षा करणं उपयोगाचं नाही. राष्ट्रवादी काय वाटणार आहे? एकही ज्याचा आमदार नाही त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटणार आहे? ठीक आहे, न्यूसन्स व्हॅल्यूसाठी. काल उद्धव ठाकरेंनी टीका केली होती की मुख्यमंत्र्यांची गाडीवरून मी त्यांना परत आणू शकलो असतो. त्याच्यावर पलटवार करताना मुख्यमंत्री म्हणजे आहेत की माझ्या गाडीमध्येच तुमच्या सगळ्या गाड्या लपलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही जास्त बोलू नका. काय आहे माहितीये का, राजकारणाचा स्तर इतका घाणेरड्या पद्धतीने गेलाय आणि एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांची दाढी, त्यांच्या दाढीमध्ये ज्या काही लपलेल्या काडी, त्यावरून त्यांनी त्यांची उभी केलेली उंच उंच कपट कारस्थानांची माडी, या सगळ्यांना महाविकास आघाडी फार चांगला धडा शिकवेल. दीपक केसरकरांनी जो आरोप केला म्हणजे दिघींनी राजीनामा दिला प्राथमिक सदस्य, बाबा सिद्दीकींच्या जाऊ दे आता त्याच्यावर नाही बोलत. निष्ठांच्या राजकारणाबद्दल बोलताना आपण पॅरामीटर्स कोणाचे लावावे हा पण महत्वाचा मुद्दा आहे. पण मला असं वाटतं की आधी शिवसेना फोडली, मग समाधान झालं नाही तरी मुख्यमंत्री पद मिळालं नाही, मग देवेंद्रजींनी राष्ट्रवादी फोडली तरी मुख्यमंत्री पद मिळालं नाही. आता देवेंद्रजी आणि त्यांचे काही झिलकारे सांगतायत की आम्ही काँग्रेसही फोडणार आहोत. याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजी नेते घडवण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींना भाजपा उभी करता आली नाही. सशक्त भाजपाची एक नेत्यांची फळी तयार करण्यामध्ये देवेंद्रजी सपशेल अपयशी ठरलेत. त्यामुळे देवेंद्रजींना वेगवेगळे पक्ष फोडून नेते विकत, चोरून किंवा भाड्याने आणावे लागत आहेत.
हे म्हणूनच आम्ही म्हणतोय की जर भाजपाला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर एक इलेक्शन त्यांनी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावं. अजिबात चिठ्ठ्या मोजण्याचे वगैरे बहाणे त्यांनी सांगू नयेत. नोटबंदीच्या काळामध्ये तुम्ही करोडोने नोटा मोजल्या होत्या. अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे वोट भी गिनने पडेंगे. काही रोहित पवारांना ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. त्यांना आज चौकशीसाठी बोलवण्यात आलेले आहे. जो कुणी महाविकास आघाडी सोबत राहतोय आणि जो कुणी भाजपला गिव्हअप करत नाहीये अशा प्रत्येकाला ईडीच्या नोटिसा जात आहेत. रवींद्र वायकर साहेबांनाही मध्ये अशा सगळ्या नोटिसा चालू होत्या आणि आताही चालू आहेत. पण समजा जर वायकर साहेबांनी असं ठरवलं की आपल्याला भाजपसोबत जायचे तर मला वाटतं त्या क्षणी त्या सगळ्या चौकशा बंद होतात. कारण व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या तोपर्यंतच माणसाला हैराण करतो जोपर्यंत तो माणूस भाजपसोबत येत नाही. एकदा का माणूस भाजपसोबत आला की किरीट सोमय्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडतो. जसा स्मृतिभ्रंश त्यांना भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, हसन मुश्रीफ किंवा दस्तूर खुद्द अजितदादांबद्दल. रोहित पवारांना ते मुख्यमंत्री असतील, त्यांचे चिरंजीव असतील, यांच्यासोबत दिसून येत आहेत. तर काय वाटतं एकूणच जर राज्याचं वातावरण जर बघितलं तर काय झालंय माहितीये का, शिंदे फडणवीस साहेब या दोघांमधली जी धुसफूस आहे ती आता धुसफूस राहिली नाही. तो गँगवॉर पातळीपर्यंत गेलेला आहे. आणि फोटो प्रकाशित होण्यापेक्षा सुद्धा अहो हे एकेका गुंडाच्या घरी जाऊन बसणे आणि तिथे जाऊन त्याला मोटिवेट करत बोलणे याला हे भारी वाटते. म्हणजे आमच्या त्या काय ते कोकणातले जे बारकी बारके पोरं आहेत ही पोरं कधी शेतकरी आत्महत्या केलेल्या त्या लेकमातेच्या घरी गेली नाही. त्यांच्या घरात जाऊन त्यांना बोलले नाही, भेटले नाही. एखाद्या विद्यार्थ्याने नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली तर त्याच्या घरातल्यांना ते भेटले नाही. आरक्षणामध्ये बळी गेलेल्यांच्या घरी जाऊन भेटले नाही. पण गँगवॉर मध्ये एखाद्या गुंडाची हत्या झाली तर त्याच्या घरी जाऊन भेट देतात. एका अर्थाने तुम्ही या सगळ्या टोळी युद्धांना उत्तेजन देताय का? लोकप्रतिनिधी हे लोकाभिमुख प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी गुंडाभिमुख राजकारण करत आहेत का? असं सगळं वातावरण आहे. 45 आहे. कशा प्रकारे प्रतिसाद आहे या यात्रेला? मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान 30 तारखेपासून सुरू आहे. आज 10वा दिवस आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये अर्थात आम्ही 4थ्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रवेश करत आहोत. आणि अत्यंत म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद आहे. आम्ही अपेक्षाही केली नव्हती की इतक्या उत्साहाने लोक आमचं स्वागत करतील. अदर दॅन शिवसेना, म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी तर आहेत पण त्याहीपेक्षा जास्त वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे लोक, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक ज्या पद्धतीने पुढे येत आहेत, आपली निवेदनं देत आहेत आणि आपलं म्हणणं मांडत आहेत. विशेषतः कापूस आणि सोयाबीनच्या भावाबद्दल बोलणारे लोक, DAP खताच्या बॅगबद्दल बोलणारे लोक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पेन्शनर या सगळ्यांच्या सोबत संवाद साधताना आम्ही प्रत्येकाला विचारतोय की काय तुम्हाला घरकुल योजना तुम्हाला मिळाली का? तर त्यातल्या जवळपास 10 पैकी 7 लोक सांगतात की आम्हाला घरकुल योजना मिळालेली नाही. एकूण छोट्या छोट्या सेगमेंटमध्ये पर्यंत पोहोचून त्या क्षेत्रातल्या लोकांशी बोलतोय, त्यांच्याशी संवाद साधतोय आणि हा अनुभव विलक्षण आहे. हा अनुभव प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवणारा आहे. महत्वाचे प्रश्न